तुम्ही. तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया मँगो फ्लेवरवाली कुल्फी. तर हे बघा आईस्क्रीम बनवूया. तर हे बघा मी 1 पाव दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी आहे काजू आहे ते भिजू टाकून ठेवलेले आहेत आणि 1 आंबा घेतलेला आहे हा पिकलेला. तर मी याला किसून घेणार आहे. तर मी आता दूध गरम करायला ठेवून घेते. पहिले आपण इथे दूध गरम करून घेऊया, चांगलं मस्त तापवून घेऊया, आटून देऊया थोडा वेळ. तर मी इकडे काजू बारीक करून घेते, आंबा चिरून घेते, काजू याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे. आता याच्यामध्ये साखर घेतलेली 1 वाटी. तर या साखर टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर बघा साखर टाकून घेणार आहे याच्यामध्ये. माझ्याकडे मिसळी वगैरे नाही आहे तर मी साखरेचेच बनवणार आहे. तर मी साखर थोडंसं पाणी टाकून शनी याला विरघळू देणार आहे. बघा आपल्या साखर अशी विरघळणार आहे, थोडंसं विरघळू द्यायची याला आणि मग चमचे टाकून घेणार आहोत. बघा आपली साखर अशी झालेली आहे. तर हे आता मी साखर दुधामध्ये टाकून घेणार आहे. तर हे आपली साखर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, चांगलं घोळून घेणार आहे त्याला. इथं साखरेचं ते हे टाकून शानी मिक्स केलेलं आहे. तर आपलं इथं काजूचं पेस्ट आहे तर ते पण मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, हलवत राहणार आहे. तर बघा सर्व मिक्स करून घ्यायचं याला. याच्यामध्ये काजूचं पेस्ट मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा आपले थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. मग नंतर आपण याला कुल्फी बनवून घेऊया. मँगो कुल्फी बनवायची आहे आज. तर मी आता ह्या आंब्याला कापून घेणार आहे, शिरून घेणार आहे वरून. तर याला आपण कुल्फी बनवायची आहे म्हणून याला मी सर्व कापून घेणार आहे. चला तर आपलं आंब्याचं हे सगळं टाकून घेणार आहे. मला 1 आंब्याचं कापून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा आपले मिश्रण बारीक झालेलं आहे. तर मी इथे आईस्क्रीमचे डबे घेतलेले आहे, आमच्याकडे असले होते. तर हे बघा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मी हे सर्व याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा आपलं असं ग्लास याच्यामध्ये प्लास्टिकचं याच्यामध्ये भरून झालेलं आहे. तर मी असं झाकण लावून घेणार आहे. असं झाकण लावून घेणार आहे. बघा मंडळी आपलं असं लावून झालेलं आहे. तर मी उरलेलं आहे ते ग्लासामध्ये याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे याला मी आता 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहे आणि मग दाखवणार आहे. तर मंडळी आपलं हे आता 8 ते 10 तास ठेवलेलं आहे आईस्क्रीम आहे. तर बघा मी फ्रीजरमधून काढून घेतलेलं आहे. तर हे बघा झाकण खोलून घेऊया आपलं. तर बघा मस्त आईस्क्रीम आपली सेट झालेली आहे आणि हे मी ग्लासामध्ये ठेवलेलं होतं. तर बघा हे पण तयार झालेलं आहे. आपलं ग्लासामधलं मी याच्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये मी थोडंसं टाकून ठेवणार आहे याला. तर निघणार आहे आपलं, थोडंसं पाण्यात टाकलं की मग ग्लासामधून निघून जाईल. बघा आपलं ग्लासामधलं हे असं काढून घेणार आहे. त्याला पाण्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे. तरी बघा आपले असे आईस्क्रीम असे तयार झालेली आहे मँगो फ्लेवरवाली. तर बघा मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा, लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे आपली मँगो फ्लेवर तयार झालेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.